त्या ठिकाणी व्हिडिओ गेम मध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. त्याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला, आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली. आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशने करायचा नाही. आणि तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला. मग ह्या नोटा आल्या कुठून? याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे. केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून. आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही 1000च्या 2000 रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या, त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की 1000-2000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला. गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं की नगरविकास खात्यामध्ये माल आहे. त्याच्यानंतर हा कॅश कार्ड घोटाळा अंबादास दानवेंनी ट्विट करत पोस्ट केलेला आहे. असं आहे की ते काय बोलतात काय नाही बोलतात याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध राहिलेला नाही, कोणाची भीती राहिलेली नाही. सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं एक प्रकारचं जे बंधन असतं नैतिकतेचं, ते नैतिकतेचं पूर्णपणे अधप्पन झालेलं हे सरकार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं सरकारी पक्षाकडून मांडला जाणार, कारण अशा प्रकारे आमदार अशा प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का? कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात, प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात, प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात. किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लीन चिट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे सभागृहामध्ये हे विषय काढायला हा काढणार, परंतु काढून त्यातून फार काय हाताला लागेल असं नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष झालं, आणखी काही निर्घृण फोटो जे आहेत ते समोर आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भाने अजून म्हणावी तशी कारवाई झाली नाही. असं आहे की संतोष देशमुखांची हत्या ज्या निर्घृणपणे ज्या निर्दयपणे झाली त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की हा सगळा तपासाचा फार्स केला जाईल. कारण सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या भोवती त्यावेळेला आरोपाची राळ उठली होती. सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्याला याच प्रकरणामध्ये एकदा राजीनामा द्यावा लागला होता. आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांच्या भोवती संशयाचं धुकं आणि संशय निर्माण झाला होता, त्याच दिवशी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, नैसर्गिक न्याय होणार नाही, सत्तेच्या दबावाखाली जे खुनी आहेत ते सुटतील हे आम्ही तेव्हाच सांगितलं होतं. आणि म्हणून अजून कृष्णा आंधळे नावाचा आरोपी सुद्धा सापडलेला नाही. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. तुमचा पाठिंबा असेल का त्याला? काय तुम्ही देणार आहात का? तुमच्या हातात आहे का? चर्चा आहे. नाही, मग तुमच्या हातात असेल तुम्ही ते असेल तर सांगा. नव्या धन्यवाद.